अरे बापरे, हे काय बघते मम्मी, कसलं डेंजर आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आता आंघोळ करून आली आहे, आवरलंय बेसिक. अँड आता मला भूक लागली. काल रात्री मी लवकर झोपून गेले होते बिकॉज मला असं वाटत होतं की ताप येतोय का काय, असं खूप गरम आणि वीक वाटत होतं. तर त्यामुळे मी काल रात्री खूप लवकर झोपून गेले आणि रात्री फक्त भात खाल्ला होता. तर आता इतकी जास्ती भूक लागली आहे मला. मी बघेल आता किचनमध्ये काय आहे काय नाही. ऑमलेट केलं होतं पप्पांसाठी मम्मानी, बट मला ऑमलेट खायची आत्ता इच्छा नाही आहे. दुपारी वगैरे बघेल, आत्ता काहीतरी बनवेल मी आता नाश्त्याला. दिस इज माय ऑमलेट. एवढं कलरफुल आहे ना हे. गॅस बंद करते. परफेक्ट परफेक्ट. अरे बापरे, हे काय बघते मम्मी, कसलं डेंजर आहे. काय ते शी बदलते, काय पण बघते बाबा. तर मी आता जेवण करून रूममध्ये आली आहे अँड आय एम नॉट फीलिंग वेल. डोकं दुखतंय, थंडी वाजते आहे, विकनेस वाटतोय आणि मी आता घसा पण थोडा थोडा दुखतोय. असं सगळं थोडं थोडं होतंय एकदम. आता इनिशियल पॉईंट बोलतात ना आजारी पडायचं ते. तर मी विचार करते आता थोडा वेळ झोपेल मी. झोप लागली नाही तर ॲटलिस्ट मग काहीतरी शोधत बसेल. हाय गाईज, तर 3 वाजता उठले होते मी. अलार्म लावला होता सो लवकर उठले. ॲक्च्युली झोपच कुठे झाली बिकॉज माझ्या रूममधनं हे खालचं घर दिसतं तुम्हाला. एक मिनिट, हे तेवालं, तो जो बंगलो आहे तो. हां, तर तिकडून इतका आवाज येतो होता बायकांचा, बापरे. किटी पार्टी का काहीतरी होती अँड इट वॉज सो इरिटेटिंग यार. म्हणजे तुम्ही तुमच्या घरात करा ना, दुसऱ्यांनाकडे डिस्टर्ब करते, ते पण दुपारच्या वेळी. आणि मग पाऊस पण आला होता. पाऊस आत्ता थांबला आहे, आता काहीतरी 6 वाजले असतील. मम्मा गेली आहे भाजी आणायला बिकॉज आम्ही पावभाजी बनवणार आहे. काय काय भाजी होती घरात, काय काय ती आणायला गेली आहे. आणि मी भाजी बनवते, म्हणजे बेसिक तयारी तरी करते आहे मी. अँड मी दाखवते मग तुम्हाला. अजून काय बोलायचं होतं, बस तेवढंच. लसूण सोलून ठेवला आहे बेसिक. आम्ही कांदे, आलं, आता शिमला मिर्च कट करायचे, बस ते ठेवते साईडला. मी आता बेसिक तयारी करून ठेवली आहे. लाईक आलं लसूण इथे अजून दळलं नाही आहे. मम्मी बघेल क्वांटिटी काय आहे, कसं येते तिचं. आणि हे इतक्या भाज्या होत्या तर ते कट करून ठेवलं आहे. कढई, कुकर सगळं सेट आहे. आता फक्त मम्मा आली की बाकी अजून भाज्या ॲड करून मग आम्ही आलं लसूण टोमॅटो आणि कांदा एवढा मिक्सरला ग्राइंड करून घेतो, त्याची पेस्ट बनवतो, ते कढईमध्ये टाकतो. बाकी सगळ्या भाज्यांमध्ये बटाटा, शिमला मिरची, फ्लावर, बीट असेल तर, नाही तर नाही. बीट ॲक्च्युली आताच टाकतो. आणि काय राहिलं हे ग्रीन पीस. तर ते सगळं आल्यानंतर ते कुकरला लावायचं आणि मग हा कुकर झाला की ते सगळं मॅश करून कढईमध्ये टाकायचं. दॅट्स इट. सर्वात सोपी आय गेस. मम्मीने खूप काय आणलेलं, लाईक फ्लावर, हे कॉर्न, त्या काकडी लागेल, पपई आहे, बीट पण आणलेलं. काकडी कुठली आहे? मी इकडे हा मसाला बनवला आहे. आय नो हा असा खूप रेड रेड दिसतो आहे, बट त्यात हळद, तिखट ते सगळं टाकलं ना की तो नॉर्मल असं पावभाजीसारखंच होतं. हे बीटमुळे अशी रेड प्युरी झाली. हे रेड वेल्वेटसारखं दिसतं ना. आणि इकडे कुकर आहे. चालेल, कुकरमध्ये ते भाज्या वगैरे ॲड केल्या, फ्लावर वगैरे, कुकर लावला. बाकी मग ते पाव वगैरे तयारी झाली आहे सगळी. हळद, आणि हे घरी बनवलेलं लाल तिखट आहे. मार्केटवाल्यापेक्षा थोडं तिखट असतं म्हणून. हे 2 आणि पावभाजी मसाला. नाही, तू काढलंस ना, कर ना. तू कर कर. कर कर तू तुम्ही दोघं सारखा मी करते.
खूप बोलत होता ना, वाफ नाही काय नाही, कर कर. वाफ नाही काय तू बोललो, येडी का तू? बघा मम्मीने कापून ठेवलंय आणि माझी पावभाजी रेडी झाली आहे. नॉर्मल दिसते ना, रेड नाही दिसत आहे आता. बघा सगळे भाज्या वगैरे टाकल्यावरती नॉर्मल होत आहे. हाय, आजारी असताना पण असं हाय हसून बोलायला लागतंय. तर आता जस्ट माझं जेवण झालं. जस्ट नाही, वेळ झाला अजून. मम्मी पप्पांना पण मग पाव भाजून दिल्या आणि हात तर अजून पण दुखते, हातसोबत मान पण दुखते. व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.